नमस्कार मित्रांनो, आपल्या मालिका मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। जर तुम्हाला सायली मनापासून आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। सायलीसाठी आजचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा। ठरला तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये प्रियाला अडकवण्यासाठी अर्जुनने रचलेला ट्रॅप आता बरोबर कामाला आलेला आहे। खुणाच्या रात्री प्रिया खोटं बोलत होती याचे पुरावे सापडल्यानंतर आता प्रियाला कोर्टामध्ये बरोबर अडकवत अर्जुनने तिच्या तोंडून जे सत्य वदवून घेतलंय ते सत्य एकदम जबरदस्त आहे। या सगळ्यांमध्ये आता खुणाच्या रात्रीचं जे स्टेटमेंट प्रियाने दिलंय की मी इथं लपले होते, मी तिथं लपले होते, किंवा मी या सगळ्यांमध्ये आता मधुभाऊंना गोळी घेऊन मारताना बघितलं, हे अर्जुनला समजले की हे खोटं आहे आणि प्रियाचं रेकॉर्डेड स्टेटमेंट जे आहे ते कोर्टात सादर करत एक एक गोष्टी रेकॉर्डेड स्टेटमेंटनुसार कशा खोट्या आहेत हे अर्जुननं कसं सिद्ध केलं। जबरदस्त डावपेच खेळत दामिनी देशमुख हिला पण चितपट कसं केलंय सगळं अर्जुन मधुभाऊंना वचन देतो। मधुभाऊ काहीही झालं, अगदी काहीही झालं तरी सुद्धा तुमच्या या अपमानाचा बदला मी घेणार आहे, हे मी तुम्हाला वचन देतो। आज प्रियानं तुमच्या बाबतीत जे काही केलंय ते सगळं व्याजासकट कट्टी परत देईन, हे माझं तुम्हाला वचन आहे। आता तरी मधुभाऊ तुम्ही या सगळ्यांमध्ये हे घर सोडून जाणार नाही ना प्लीज, असं म्हणत अर्जुननं आपल्या सासऱ्यांना, आपल्या वडिलांसारख्या सासऱ्यांना पूर्णपणे सपोर्ट केलेला असतो। मग त्यामुळं मधुभाऊ थांबतात। फायनली अर्जुन सांगतो, चला आता आपल्याला आश्रमात जायचं आहे। आश्रमात जाऊन या सगळ्या केसचा सोक्षमोक्ष आता एकदा लावून टाकायचा आहे असं म्हणल्यावरती मग मधुभाऊ आणि 2 पोलीस हे सगळेजण आता इकडे येतात आणि या सगळ्यांमध्ये आता साक्षी जी कोर्टात साक्ष दिलेली आहे त्या साक्षीनुसार तिनं सांगितलेलं असतं की या सगळ्यांमध्ये मी आता इथं उभी होते आणि इथं उभी होते आणि त्यानंतर मी टेबलाच्या मागे लपले। मग आता 2 पोलीस इन्स्पेक्टर हे एका बाजूला उभे राहतात आणि एका बाजूला उभे राहून आता ते पोलीस इन्स्पेक्टर इन्व्हेस्टिगेशन करायला लागतात। मग अर्जुन सांगतो, तन्वीनं ज्या वेळेला आपल्याला सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये आता ती इथं होती टेबलाच्या मागे, पण इथून तर गोष्टी दिसतच नाहीये, पण हे कोर्टामध्ये एकच कारण पुरेसं ठरणार नाहीये तिला खोटं ठरवायला। कोर्टामध्ये या सगळ्यांमध्ये आता आपल्याला खूप मोठ्या अजून गोष्टी कराव्या लागतील जेणेकरून ती तिच्या जाळ्यात अचूक अडकेल आणि त्यासाठी अर्जुन आता इन्स्पेक्टरकडून ते रेकॉर्डेड स्टेटमेंट मागून घेतो, जे रेकॉर्डेड स्टेटमेंट आता या सगळ्यांमध्ये प्रियाला अडकवण्यासाठी कारणीभूत ठरणार असतं। मग त्यानंतर इन्स्पेक्टर साहेबांना भेटतो। इन्स्पेक्टर साहेबांना भेटून तो आता त्याच्या काही गोष्टी पर्सनल त्यांच्यासोबत शेअर करतो आणि सांगतो की मला तुमची मदत लागेल, पण या सगळ्यांमध्ये काय मदत लागेल हे मी तुम्हाला वेळ आल्यावर ते सांगेन। ते डॉक्युमेंट्स तुम्ही मला अनऑफिशियली आता पोलीस स्टेशनमधून द्यायचे आहेत। इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, फक्त मला तुम्ही 1 दिवस आधी सांगा। मग अर्जुन घरी आल्यावरती अर्जुन, सायली आणि मधुभाऊ हे तिघंजण आता बोलण्यासाठी बसतात। मधुभाऊंना अर्जुन म्हणतो, आता तुम्ही मला सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत, तुम्ही मला या सगळ्यांमध्ये आता सांगायचं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती की मुळातच तन्वीच्या रूममध्ये का गेला होतात। मग मधुभाऊ सगळ्या खऱ्या गोष्टी सांगायला लागतात। मधुभाऊ सांगायला लागतात, जावई बाबू, म्हणजे खरंच तुम्हाला माझा राग येणं साहजिक आहे, पण मला या सगळ्यांमध्ये जे काही सांगायचं आहे ना ती गोष्ट जरा तुम्हाला विचित्र वाटेल। यावरती अर्जुन म्हणतो, कसली गोष्ट, काय गोष्ट, तुम्ही मला काही सांगू शकाल का? यावरती मग आता सांगायला लागतात मधुभाऊंनी, मी ज्या वेळेला रूममध्ये गेलो होतो तिथं मला सायलीचा फोटो दिसला। सायलीचा फोटो दिसल्यामुळं या सगळ्यांमुळे मी आता चपापलो की सायलीचा फोटो इथं का आलेला आहे आणि म्हणूनच मी त्या खोलीत गेलो होतो, पण पुन्हा ज्या वेळेला मी त्या खोलीत गेलो तेव्हा सायलीचा फोटो तिथं नव्हता। आता अर्जुननं तो फोटो पाहिलेला नसतो, त्यामुळे अर्जुनला या सगळ्यांमध्ये माहीत नसतं की नक्की आता सायलीचा फोटो तिकडं काय करतोय आणि त्यामुळं मग आता सायलीला म्हणतो, तुमचा फोटो तुमच्याकडे आहे का? सायली म्हणते, नाही अर्जुन सर, माझा फोटो माझ्याकडे सुद्धा नाही आहे। यावरती अर्जुन म्हणतो, मग नक्की आता काय हे सत्य आहे? किंवा या सगळ्यांमध्ये मधुभाऊ म्हणतात, नाही सायलीचा तिच्या जुन्या आठवणी काढू नका, तिला खूप त्रास होतो। त्या रात्री ज्या वेळेला ती आली होती ना त्यावेळेला तिच्यासोबत काही ज्या घटना घडल्या ना त्या तिला खूप त्रासदायक ठरतात। असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तर आपल्याला समजलेल्या आहेत, पण या सगळ्यांमध्ये ज्या गोष्टी समजल्या नाहीत त्या गोष्टी आता आपण मुळात समजून घ्यायच्या आहेत। म्हणजे मुळातच या सगळ्यांमध्ये आता आपण एक गोष्ट करायची आहे। मी ना इन्स्पेक्टर साहेबांना आश्रमातून सगळं रेकॉर्ड मागवतो आणि त्यानंतर मधुभाऊ तुम्ही या सगळ्यांमध्ये मला सायलीचा फोटो दाखवा आणि मग ती का लपवते यामागचं सत्यसुद्धा आपण शोधूया। असं म्हटल्यावर मधुभाऊ म्हणतात, ठीक आहे। आता अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना फोन करून कळवतं की मला आश्रमाचे रेकॉर्ड रजिस्टर पाहिजे।
मग आता आश्रमाचा रेकॉर्ड रजिस्टर अर्जुनच्या हातात येतं आणि त्यानंतर जो धमाका घडतो तो फक्त आणि फक्त कोर्टातच तमाशा पाहायला मिळतो. इकडे डायरेक्ट आता अर्जुनला सत्य समजल्यावर अर्जुन घरी येतो. घरी आल्यावरती तो आता सायलीला सांगायला लागतो, अहो हे काहीतरी गडबड आहे रेकॉर्डमध्ये. यावरती सायली म्हणते, कसली गडबड? अर्जुन सांगायला लागतो, मधुभाऊ अहो जो फोटो सायलीचा म्हणून तुम्ही ठेवलेला आहे ना, तो फोटो खरं तर तन्वीचा आहे. यावरती आता इकडे मधुभाऊ म्हणतात, नाही हाच तर फोटो आहे, हा बघा बघू, दाखवा. असं म्हणल्यावर अर्जुन तो फोटो दाखवतो. त्यावेळेला मधुभाऊ सांगायला लागता, हाच तो फोटो आहे ज्या फोटोवरून आपल्याला म्हणजे सायलीच ही आहे हे माहिती आहे. मला आश्रमातल्या फोटोच्या मागे सगळं लिहिलेलं आहे. आता अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, ही गोष्ट कोर्टात सिद्ध करण्यासाठी पुरेसी आहे की तन्वी खोटारडी आहे आणि सायलीचा फोटो घेऊन ती आपल्या घरात आली होती. यावरती अर्जुन म्हणतो, पण मधुभाऊ मला अजून एक गोष्ट कळत नाहीये की या सगळ्यांमध्ये सायली कशी काय तन्वी असू शकते. यावरती मधुभाऊ म्हणतात, ते काही मला माहीत नाही, पण हा फोटो प्रियाचा नाहीये. अर्जुन म्हणतो, या सगळ्यावरती आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे आणि हे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आपल्याला मुळातच आता एक दिवस आहे, कारण उद्याच्या डेटची दामिनी देशमुख यांनी आता तारीख घेतलेली आहे आणि त्यामुळे उद्याच्या डेटची जी काही तारीख आहे ना, त्या तारखेला आपल्याला या कोर्टामध्ये सगळ्या गोष्टी हजर करून सांगितल्या पाहिजेत आणि त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मग अर्जुन कोर्टाच्या तारखेला हजर मुळातच कोर्टात त्यानं प्रियाला उपस्थित राहण्यासाठी आता नोटीस पाठवलेली असते. प्रियाला ज्या वेळेला उपस्थित राहायला नोटीस पाठवलेली असते तेव्हा प्रिया रविराजकडे येते आणि आता मला का बोलावलं असेल, माझ्यावरती काय आहे अर्जुनचं. यावरती रविराज म्हणतो, तू साक्षीदार आहेस, बघूया आता काय बोलतोय ते. यावरती प्रिया विचार करत असते, करू दे याला काय करायचं ते करू दे, काही झालं तरी सुद्धा या सगळ्यांमध्ये मी काही यांना अजिबात आता भीक घालणार नाहीये. काही झालं तरी सुद्धा बाबा माझ्या पाठीशी आहेत. मग तोपर्यंत आता कोर्टाची तारीख येते. त्यावरती महिपत सायलीला सांगत असतो, तुझे 3:13 वाजणार म्हणून समज. तर दामिनीला आता रविराजला भेटतात. रविराज म्हणतात, माझ्या मुलीला या कोर्टामध्ये बोलवण्यात आलं, त्याचं कारण काय असू शकेल, ही गोष्ट मला समजेल का. यावरती मग आता मला सांगायला लागते दामिनी, हे बघा तिची साक्ष काढणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मला तिकडं बोलावलेलं आहे, पण तुम्ही घाबरून जाऊ नका. काही झालं तरी तो अर्जुन सुभेदार या सगळ्यांमध्ये कोणती गोष्ट आता हे करू शकत नाही म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला जातात, रविराज तसं काही घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण माझ्या मुलीनं काही चुकीचं केलेलं नाही आहे, पण या सगळ्यामध्ये तिची इन्व्हेस्टिगेशन होणार आहे म्हणून ती जरा घाबरते. दामिनी म्हणते, काळजीच करू नका, मी जोपर्यंत तिकडे आहे तोपर्यंत टेन्शन नाही. कोर्टात केस सुरू होते. त्यावर दामिनी म्हणतात, आज अर्जुन वकिलांनी तर जवळजवळ सगळा इकडे शाळाच भरवलेली आहे. अर्जुन म्हणतो, शाळा भरवली की नाही मला माहीत नाही, पण मला माहीत नाही आहे, पण दामिनी देशमुख मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुमच्या क्लायंटला तुम्ही सोडवलं. आत्तापर्यंत तुमच्या क्लायंटला सोडवण्याची तुमची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. मग जर का तुमच्या क्लायंटची प्रोसेस आता पूर्ण झाली असेल तर त्या खुणाच्या केसवरती बोलायचं आहे की तुम्हाला अजून या सगळ्यांमध्ये काही गोष्टी सांगायच्या आहेत, हे तुम्ही मला सांगा. असं म्हणल्यावरती दामिनी म्हणते, नाही मी काय इथं खेळ खेळायला आले आहे का, काही झालं तरी आता खुणाच्या गोष्टी बोलायच्या आहेत आणि त्यामुळं या खुणाच्या गोष्टी बोलण्यासाठी जर आपण इकडं आलो आहे आणि म्हणूनच आता केस सुरू करावी आणि आजची केस ही खुणासंदर्भातच असणार आहे. मग आता अर्जुन सांगायला लागतो, ठीक आहे, सगळ्यात पहिला मला साक्षीदार म्हणजे आता बोलायचं आहे तन्वी किल्लेदार. मग अर्जुन सांगायला लागतो, तन्वी किल्लेदार यांना कोर्टामध्ये बोलवण्याच्या आधी मला हे डॉक्युमेंट सादर करायचे जे आश्रमाच्या रजिस्टरमधून आम्हाला मिळालेले आहेत. आश्रमाच्या रजिस्टर्स म्हटल्यावर मग मात्र आता पूर्णपणे हादरलेली प्रिया या सगळ्यांमध्ये विचार करते, अरे बापरे, आश्रमाचं रजिस्टर म्हणजे आता हा काय नवीन प्रकार आणलेला आहे. यावरती प्रिया म्हणते, माझा आणि आश्रमाचा संबंध आता काही नाही आहे. यावरती अर्जुन म्हणतो, हो तुमचा संबंध नाही आहे, पण 3 गोष्टी मला कोर्टासमोर क्लिअर करायच्या आहेत. सगळ्यात पहिलं तुमचं रेकॉर्डेड स्टेटमेंट, त्यानंतर आश्रमातली तुमची पोझिशन आणि त्यानंतर मग आता तुम्ही जे काही आत्तापर्यंत केलं तन्वी किल्लेदार म्हणून ते सगळं. प्रिया गडबडते, म्हणजे माझा कच्चा चिट्टा खोलला जाणार. यावरती अर्जुन सांगायला लागतो, मुळातच तुम्ही जे रेकॉर्डेड स्टेटमेंट दिलं तर रेकॉर्डेड स्टेटमेंट इकडं लावण्यात यावं. अर्जुन रेकॉर्डेड स्टेटमेंट लावायला लागतो. रेकॉर्डेड स्टेटमेंट लावल्यावरती या सगळ्यांमध्ये अर्जुन ते रेकॉर्डेड स्टेटमेंट बरोबर पुढे आता लिहायला लावतो आणि त्या रेकॉर्डेड स्टेटमेंटमध्ये प्रियानं सांगितलेलं असतं की मी ज्या वेळेला एंटर झाले त्यावेळेला मधुभाऊंची माझ्याकडे पाठ होती आणि मधुभाऊ विलासकडे गोळी चालवत होते. मधुभाऊंनी विलासला गोळी चालवली, मी लपून तिकडून पाहिले. पण अर्जुन म्हणतो, मुळातच काल आम्ही ऑफिसकडे गेलो होतो, ज्या वेळेला गेलो त्यावेळी तिथं त्या ठिकाणी मुळातच आता बसून काही दिसत नव्हतं. ज्या ठिकाणी तन्वी किल्लेदार यांनी सांगितलं की मी इथं बसलेला आहे, इथं बसून हे सगळं पाहत होते, पण तिथं बसून काहीही गोष्टी दिसलेल्या नाही आहेत.
आता ही गोष्ट कोर्टानं नोट करण्यात यावी आणि तन्वी किल्लेदार यांची साक्ष खोटी आहे हे कोर्टानं मान्य करावं। यावरती रविराज म्हणतो मुळातच माझी मुलगा खोटं का बोलेल। यावरती अर्जुन सांगायला लागतो मी सिद्ध करतो ती खोटं का बोलते। कारण ज्या ठिकाणी मधुभाऊ होते तो हा व्हिडिओ असं म्हणत काल रात्री रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सुद्धा कोर्टासमोर सादर केला जातो आणि अर्जुन म्हणतो ज्या ठिकाणी मी बसलो तिकडून मी हा व्हिडिओ काढून दाखवलाय। या व्हिडिओमध्ये मुळातच या सगळ्यांमध्ये काहीच दिसत नाहीये आणि हे काहीच दिसत नसल्यामुळे या सगळ्यांमध्ये आता ही खोटं बोलतेय ही गोष्ट सिद्ध होतीये असं म्हणत अर्जुनने आपलं स्टेटमेंट कोर्टासमोर दिल्यावरती अर्जुन म्हणतो हे एक झालं, या खोटं बोलत आहे। पण मुळातच या स्वतःला रविराज किल्लेदार यांची बायको जर का आता यांची मुलगी म्हणवत असेल तर या सगळ्यांमध्ये आता पुरावे हवेच ना। कारण रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे तर माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, मी कोर्टात पुरावे सादर करतो असं म्हणत अर्जुननं कोर्टासमोर पुरावे सादर करून दाखवले। खोटेपणाची कळस म्हणजे रजिस्टर्ड असो, हे रजिस्टर्ड आम्ही आता वात्सल्य आश्रमातून आणलेलं आहे। वात्सल्य आश्रमातून ते रजिस्टर आणल्यावरती त्या सगळ्यांमध्ये आता अर्जुन जोरात ओरडून सांगतो मुळातच तन्वी किल्लेदार या तन्वी किल्लेदार नाही आहेत। प्रिया चांगलीच गडबडते आणि ती म्हणते काय बोलताय तुम्ही, बाबा बाबा बघा ना यावरती। मग आता इकडे प्रिया सायलीला कळत नाही की नक्की अर्जुन सरांना काय सिद्ध करायचं। दामिनी ऑब्जेक्शन घेते, दामिनी सांगते मिलॉर्ड ही केस खुनाची आहे, मुळातच तन्वी किल्लेदार खरी आहे खोटी आहे ही केसच नाहीये। जर ही केस नाहीये तर या सगळ्यांमध्ये अर्जुन सुभेदार माझ्या अशिलाला अडकवण्याचा जो काही वायफळ प्रयत्न करत आहेत हा वायफळ प्रयत्न मुळातच या सगळ्यांवरती आता दामिनीला खोडून अर्जुन सांगायला लागतो मागच्या वेळेला केस होती ती आता सोडवण्याची साक्षीला या वेळेला केस आहे या खुनाची, पण हाच खुनाचा संदर्भ आणि त्या संदर्भातलं मला आता बोलायचं आहे असं म्हणल्यावरती आता या सगळ्यांमध्ये दामिनीला तोंड बंद करून बसायला लागतं आणि मग मात्र दामिनी या सगळ्यांमध्ये आता काहीच बोलत नाही। अर्जुन बोलायला सुरुवात करतो, अर्जुन सांगायला लागतो की या सगळ्यांमध्ये साक्षी हा खरा असला पाहिजे आणि आता तुम्ही मला सांगा तन्वी किल्लेदार तुम्ही कोणत्या बेसवरती मी तन्वी किल्लेदार म्हणून सगळ्यांमध्ये आता घरी आलात। रविराज किल्लेदार यावरती आता प्रिया सांगायला लागते मी मुळात या सगळ्यांमध्ये ज्यांची मुलगी आहे ना त्यांच्याकडे जे गाठोड आहे त्या बाईनं मला त्यात नेलं होतं, ती बाई स्वतः येऊन रविराज किल्लेदार यांना सांगायला लागली की या सगळ्यांमध्ये आता मी त्यांची मुलगी आहे। अर्जुन म्हणतो ठीक आहे, मग आता मधुकर पाटील हे आपल्याला सांगा सत्य काय आहे। मधुकर पाटील तुम्ही सत्य सांगा, प्रियाला चक्कर येते, प्रिया खाली कोसळते। यावरती तिला पाणी देऊन अर्जुन उठवतो, उठा काहीही करायची गरज नाहीये। सायली म्हणते प्रिया उठ, तुझी नाटकं यांच्या आधी पूर्ण झाले। अर्जुन म्हणतो झालं आता बऱ्या। मधुकर पाटील सांगतील की नक्की कोर्टाला सत्य काय आहे ते असं म्हटल्यावरती या सगळ्यांमध्ये मधुभाऊ बोलायला उठतात। मधुभाऊ सांगायला लागतात मुळातच कुणीही बाई हिला माझ्याकडे घेऊन आलीच नव्हती। या सगळ्यांमध्ये आता ती बाई नाही तर मला ही एका नर्सरीच्या कपड्यांमध्ये सापडलेली मुलगी होती आणि त्यानंतर मग ज्या वेळेला मी जेलमध्ये गेलो त्यावेळेला कशा प्रकारे हिनं आता डाव साधला किंवा हिने कशा प्रकारे मला आता या सगळ्यांमध्ये रविराज इकडे किल्लेदार यांची मुलगी बनून आली हे माहीत नाही। यावरती मला डायरेक्ट समजलं की या सगळ्यांमध्ये ती रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे। पण काल ज्या वेळेला गोष्टी क्लिअर झाल्या त्यावेळी मला सगळं सत्य समजलं। मला समजलं की या सगळ्यांमध्ये आता ती एक गाठोडं घेऊन आली होती, घरी आली होती। ते गाठोडं घेऊन ज्या वेळेला ती गेली त्याच वेळेला ते गाठोड्यामुळं ही तन्वी किल्लेदार आहे हे सिद्ध केलं, पण मुळातच ती तन्वी किल्लेदार नाही आहे। कारण गाठोडं ज्या वेळेला मी काल पाहिलं ना तेव्हा मला समजलं की ते गाठोडं तिचं नाहीच आहे आणि त्याच्यामध्ये आता ते जे काही पुरावे आहेत ते आश्रमामधले पुरावे घेऊन मी इकडं आलेलो आहे असं म्हणत आश्रमाचं रजिस्टर अर्जुन समोर ठेवतो। त्यावेळेला सगळ्यांना धक्का बसतो पण रविराज हदरतात आणि त्यावेळेला मधुभाऊ सांगतात ज्या वेळेला प्रत्येक यांची एंट्री आमच्याकडे होते त्या प्रत्येक एंट्रीला आम्ही आता प्रत्येकाची नोंद करतो। आता यापुढे काय होणार आहे बघण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।